नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? बघा, आज आपण बघणार आहे मराठी विषय बालभारती वर्ग 6वा. वर्ग 6व्यामधील 18 नंबरची कविता बहुमोल जीवन. विद्यार्थी मित्रांनो, हे जीवन बहुमोल आहे, अनमोल आहे. ते जीवन आपण कसे जगायचे, त्या जीवनामध्ये अडीअडचणी संकटे येतच असतात. हे आपल्याला समजून सांगत असताना कवी रमण रणदिवे म्हणतात की जीवन जगत असताना हे जीवन आपलं बहुमोल आहे, अनमोल आहे. आपल्या या जीवनामध्ये मनासारखं काहीच घडत नाही. जरी मनाविरुद्ध झालं तरी आपण आपलं जीवन संपूर्ण न टाकता, निराश न होता आपण नव्या उमेदीने, नव्या आशेने आपलं हे जीवन जगलं पाहिजे. सर्वप्रथम या कवितेमध्ये आपण समजून घेऊ की कवी परिचय. कवी रमण रणदिवे. कवी रमण रणदिवे यांनी ही कविता लिहिलेली आहे. त्यांचं नाव रमण रणदिवे. जन्म 1949 ते एक प्रसिद्ध कवी. ऋतू फुलांचा, चंद्रमेधी, चंद्रखुना, तसेच या ठिकाणी त्यांनी चंद्रमेधी, चंद्रखुना, सनप्रधान, काहूर, समर्पण हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहे. ही कविता काहूर या कविता संग्रहातून त्यांची घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण बघणार आहे की या कवितेमध्ये काय सांगितलं आहे. जीवन जगताना प्रत्येकास सुखदुःखांना सामोरे जावेच लागते. जीवनात आलेल्या संकटांना आपल्याला तोंड देता आले पाहिजे, असा बहुमोल संदेश या कवितेतून आपल्याला कवी रमण रणदिवे यांनी सांगितलं आहे. रणदिवे म्हणतात की जीवन जगत असताना आपल्याला प्रत्येकास सुखदुःखांना सामोरे जावेच लागतात. जीवनात आलेल्या संकटांना आपल्याला तोंड देता आले पाहिजे, कारण आपले हे जीवन अनमोल आहे आणि अनमोल जीवन जगत असताना आपण जीवनाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. एकदा की आपण जीवन संपलं की आपण संपलं, म्हणून आपण जीवन जगत असताना अनमोल बहुमोल जीवन आपण हे समजून घेतलं पाहिजे. सर्वप्रथम आपण या कवितेचे वाचन करू. कवी म्हणतात की मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, फुले निखळून पडती तरी झाड सारखे झडते का, भोगावे लागते सकल जे येते ते वाट्याला, गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काटाला, काटे देते म्हणून लतिका माती वरती चिडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, वसंत येतो निघून जातो ग्रीष्म जाळतो धरणीला, पुन्हा नेसते हिरवा शालू पुन्हा नवे पण सृष्टीला, देह जडला म्हणून धरणी एकसारखी रडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, रोज नभाचे रंग बदलती घन दाटून येतात तरी, निराशा आशा पुन्हा नव्याने नक्षत्र नेतात घरी, अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसून बसते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको, संकटा असलेल्या या भिडावे आयुष्याचा त्याग नको, बहुमोलाचे जीवन वेडा कुणास फिरून मिळते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे कवितेचे वाचन मी तुम्हाला करून दाखवलं. आता आपण बघणार आहे या कवितेमध्ये सांगितलेला अर्थ. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम या कवितेमध्ये आपण कठीण शब्दाचा अर्थ समजून घेऊ. आता कठीण शब्दाचा अर्थ म्हणजे या ठिकाणी मनासारखे म्हणजे आपल्याला हवे जसे हवे तसे, त्याला आपण मनासारखे म्हणू. त्याचप्रमाणे या ठिकाणी दुसरा शब्द आला झडते म्हणजे जीर्ण होते. आणि निखळून म्हणजे देठापासून, निखळून पडती का म्हणजे देठापासून पडती का. ह्या झाल्या प्रथम दोन ओळीचा अर्थ. बघा, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, फुले निखळून पडती तरी झाड सारखे झडते का. बघा, कवीला म्हणायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये मनासारखं काहीच घडत नाही. आपल्या काही गोष्टी मनाविरुद्ध सुद्धा आपल्या जीवनामध्ये घडत असतात. म्हणून या ठिकाणी एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की फुले निखळून पडती तरी झाड सारखे झडते का. जसे झाडाला फुलं येतात आणि फुलं गळून पडतात, झाड कधी रडत नाही, कधी जीर्ण होत नाही किंवा ते मरून पडत नाही, कारण त्यांना माहीत असते की आज जरी जे फूल झाडाचं झडलं तरी उद्या पुन्हा फूल येणारच आहे, अशी आशा अपेक्षा झाडाला असते. म्हणून झाड कधी झडत नाही, कधी जीर्ण होत नाही.
दुसरा आहे, भोगावे लागते सकला जे येते ते वाट्याला, गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते आपल्याला भोगावेच लागते. आता भोगावे लागते म्हणजे काय, तर आपल्याला सहन करावे लागते. आपल्या वाट्याला जे आले, आपल्या वाट्याला जे आले ते आपल्याला वाट्याला म्हणजे सहज आपल्या वाट्याला जे आले ते आपल्याला भोगावेच लागते. सकल म्हणजे सर्वांना. सर्वांना त्यांच्या वाट्याला, त्यांच्या नशिबात जे जे दुःख आहे ते आपल्याला भोगावेच लागते. गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. आता गुलाब जे आहे, गुलाबाचं झाड, ते कधी बोटं मोडत नाही आसपासच्या काट्याला. म्हणजे ते कधीच असं बोटं मोडत नाही की माझ्या आजूबाजूला काटे आहे, आता मी काय करू, कसं जीवन जगू. म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे की गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. गुलाबाचं झाड असते, त्याला फुलं असते, आजूबाजूला काटे असते, पण तो कधी म्हणत नाही माझ्या आजूबाजूला काटे आहे, अडीअडचणी आहे, मी आता कसं करू. कारण काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का. आता लतिका म्हणजे वेल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी म्हटलं आहे की काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का. लतिका म्हणजे वेल कधी मातीवर चिडत नाही की मी माझे उगम मातीतून झालेले आहे आणि मला काटेच काटे आजूबाजूला, म्हणून ती मातीवर कधी चिडत नाही. आणि मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. आपल्या जीवनामध्ये मनासारखं काहीच घडत नसते. आपल्या जीवनामध्ये अडीअडचणी येतच असतात. त्या अडीअडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते. गुलाबाचं झाड पाहिलं असेल तुम्ही की गुलाबाच्या झाडामध्ये आजूबाजूला काटे असतात आणि वर फुलं असते, आणि तेव्हा ते गुलाब कधी म्हणत नाही की माझ्या आसपास काटे आहे, आता मी कसं करू. किंवा जे वेल असते, लतिका म्हणजे वेल कधी मातीवर चिडत नाही की माझा उगम काटेतून झालेला आहे, त्यामुळे माझी मातीवरती कधी चिडत नाही. म्हणून जीवनात आपल्याला काही गोष्टी चिडण्यासारख्या सुद्धा असतात, पण आपण कधी त्याला हार न मानता आपल्या जीवनामध्ये सर्वच आपल्या मनात जे जे येईल तसं घडत नसते. काही गोष्टी मनाविरुद्ध पण होतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये मनासारखं काही घडत नाही, त्याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा असतो. वसंत येतो निघून जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला, पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवे पण सृष्टीला. देह जडला म्हणणे धरणी एकसारखी रडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. वसंत येतो निघून जातो. आता विद्यार्थी मित्रांनो, वसंत म्हणजे काय, तर वसंत म्हणजे फुलाचा ऋतू. एक वसंत ऋतू आहे की त्या ऋतूमध्ये सगळीकडे फुलं पानं असे फुललेले ताजेतवाने दिसतात. आणि वसंत येतो आणि निघून जातो, त्याच्यानंतर येतो ग्रीष्म म्हणजे उन्हाळ्यामध्ये सगळीकडे आपल्याला रखरखतं ऊन तापलेलं असतं, झाडाला पाणी नसतात, सगळीकडे आपल्याला शुष्क वातावरण दिसते. म्हणून वसंत येतो निघून जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला. उन्हाळ्यामध्ये असं जळल्यासारखं आजूबाजूला वातावरण असते, प्रखर ऊन असते, आपल्याला ऊन असह्य होते. पण ही जी धरणी आहे, धरणी म्हणजे धरती, ही जी धरणी आहे ती कधी उन्हावर चिडत नाही, कारण तिला माहीत असते पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवे पण सृष्टीला. तिला माहीत असते की आज ना उद्या जाणार आहे आणि पुन्हा पावसाळा येणार आहे. पावसाळा आल्यानंतर पाऊस पडणार आहे, पाऊस पडल्यानंतर पुन्हा सर्वीकडे हिरवळ होणार आहे. सृष्टीला पुन्हा नवेपण येणार आहे, धरतीला पुन्हा नवेपण येणार आहे. म्हणून ती कधीही कुणावर चिडत नाही. देह जडला म्हणून धरणी एकसारखी रडते का. पहिले वसंत ऋतू येतो, मग ग्रीष्म ऋतू येतो, मग ग्रीष्म ऋतू आल्यानंतर धरणी कधी किंवा पृथ्वी कधी चिडत नाही की माझा देह का जाळला, असं ते कधी म्हणत नाही. तिलाही माहीत असते की आपल्या मनासारखं काही होत नाही, कारण जरी पावसाळा जरी निघून गेला, उन्हाळा जरी आला, तर उन्हाळा गेल्यानंतर ग्रीष्म ऋतू गेल्यानंतर पुन्हा वसंत ऋतू येईल, पुन्हा पावसाळा येईल आणि सृष्टीला सर्वीकडे हिरवगार होईल. त्यानंतर आपल्याला सांगितलं आहे रमण रणदिवे यांनी, रोज नभाचे रंग बदलती घन दाटून येतात तरी, निराशा आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी, अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसणी बसते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. आता या ठिकाणी रणदिवे म्हणतात की रोज नभाचे रंग बदलती घन दाटून येतात तरी. नभाचे म्हणजे या ठिकाणी आकाशाचे, नभाचे म्हणजे आकाशाचे रंग बदलतात आणि घन दाटून येतात म्हणजे ढगही दाटून येतात. निराशा आशा पुन्हा नव्याने नक्षत्र नेतात घरी. आता रोज नभाचे रंग बदलतात, आकाशाचे रंग बदलते, आभाळही दाटून येते, पण कधी पाऊस येत नाही.
आपण निराश होतो आणि पुन्हा नव्याने नक्षत्र नेतात घरी. म्हणजे आभाळ जरी आलं तरी पाऊस येत नाही, पण धरणी कधी नाराज होत नाही. ती अवसेला पावन पौर्णिमा नभात रुसूने बसते का. आता जसं आता अमावस्या आली, पहिले पौर्णिमा अमावस्या पौर्णिमा अमावस्या असा निसर्गाचा खेळ चालू असतो. मग अमावस्या आल्यावर पौर्णिमा कधी रुसून बसत नाही, तिला कधी अमावस्येचा राग येत नाही. तिला माहिती आहे अमावस्या निघून गेल्यानंतर पुन्हा पौर्णिमा येणार आहे, म्हणून ती रुसून बसत नाही किंवा कोणावर रागवत नाही. म्हणून जीवन जगत असताना आपल्या मनासारखं होत नाही, कोणावर रागवायचं नाही, कोणावर चिडायचं नाही. कारण आपल्या जीवनामध्ये मनासारखं काही घडत नसतं, काही मनाविरुद्ध होतं. त्याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा असतो. अडीअडचणींना आपल्याला सामोरे जावे लागतात आणि त्यातून आपल्या मनासारखं आपल्याला घडवून आणायचं असते. सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको, संकटास लिलया भिडावी आयुष्याचा त्याग नको. बहुमोलाचे जीवन वेडा कुणास फिरून मिळते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. आपले हे जे जीवन आहे हे बहुमोल जीवन आहे. हे बहुमोल जीवन आपण संपवता कामा नाही. कधी सुख कधी दुःख, कधी सुखदुःखाची ऊन सावली नेहमी आपल्या जीवनामध्ये येत असते, येते जाते. त्याचा आपण राग मानता कामा नाही. संकटास लिलया भिडावे आयुष्याचा त्याग नको. हे जे संकट येतात, आपल्याला जे काही अडीअडचणी येतात, त्या सुख येतात दुःख येतात, त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर संकट येतात, त्याला आपण सामना करायचा, सामोरे जायचे, त्याच्यातून मार्ग काढायचा. आपल्या आयुष्याचा आपण त्याग करायचा नाही. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी रमण रणदिवे यांनी तुम्हाला सांगितलं आहे की जेव्हा आपण पुढे जीवन जगू तेव्हा आपल्याला खूप अशा अडीअडचणी येणार आहे, खूप असे संकट येणार आहे. त्या संकटाला आपल्याला सामना करायचा आहे. संकटास लिलया भिडावे म्हणजे आपल्याला सामना करायचा आहे. आपल्याला आपल्या आयुष्याचा त्याग करायचा नाही. आपल्याला आपलं जीवन गमावता कामा नाही, आत्महत्या करता कामा नाही. कारण हे जीवन बहुमोल आहे. एकदा मिळालेले जीवन आपल्याला पुन्हा मिळत नाही. हे जीवन वेड्या कुणास फिरून मिळते का. हे जीवन बहुमोल आहे. बहुमोल जीवन आपल्याला पुन्हा मिळत नाही, फिरून आपल्याला मिळत नाही. एकदा की आपण जीवन संपलं की आपलं संपलं. म्हणून मनासारखं या जीवनामध्ये काहीच घडत नाही. मनासारखं जीवनामध्ये घडून आणायचं असेल तर आपल्याला संकटाला सामना करावाच लागतो. या ठिकाणी रणदिवे म्हणतात की जीवन जगत असताना आपल्याला मनासारखं काही घडत नाही. ते म्हणतात की जीवन जगत असताना प्रत्येका सुखदुःखांना सामोरे जावे लागते, जीवनात आलेल्या संकटांना तोंड द्यावे लागते. अशा प्रकारे त्यांनी या कवितेमध्ये म्हटलं आहे की हे जे झाड आहे, हे झाडाला पावसाळा आल्यानंतर चांगल्या प्रकारे पालवी फुटते आणि हिरवळ ते झाड होतो, म्हणून आपल्याला आनंद होतो. पण ग्रीष्म ऋतू येतो, उन्हाळा येतो, तेव्हा उन्हाळा ऋतू आल्यानंतर हे झाड पूर्ण कोरडे होऊन जाते, पण धरणी पण पूर्ण शुष्क होऊन जाते. पण झाडाला माहीत असते की वसंत ऋतू आल्यानंतर आपल्याला पालवी फुटणारच आहे, ते निराश होत नाही. आणि धरणीला पण माहीत असते की पावसाळा आल्यानंतर पुन्हा आपल्यावर हिरवीगार चादर पसरणार आहे, त्यामुळे तीही नाराज होत नाही. म्हणून या चित्राच्या माध्यमातून आपल्याला कवी रणदिवे यांनी सांगितलं आहे की आपल्या जीवनामध्ये मनासारखं काहीच घडत नाही. आपल्याला जीवन जगत असताना सुखदुःखाच्या अडीअडचणी येतच असतात. त्या संकटांना आपल्याला तोंड द्यायचं असते, संकटांना आपल्याला सामना करायचा असते. आणि आपलं हे जे जीवन आहे हे बहुमोल जीवन आहे, ते कधीही आपण संपवता कामा नाही. कारण जीवन हे एकदाच मिळते, पुन्हा पुन्हा आपल्याला जीवन मिळत नाही. आणि आलेल्या संकटांना समोरे जाऊन आपल्याला आपले जीवन सुखमय करायचं असते. हे आपल्याला मोजक्या शब्दामध्ये बहुमोल या कवितेमध्ये कवी रमण रणदिवे यांनी चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे. समजली का विद्यार्थी मित्रांनो कविता. तर माझं हे जे चॅनल आहे लीना कदम एज्युकेशन चॅनल, या चॅनलमध्ये मी तुम्हाला तुमच्या वर्गाच्या छान छान कवितेचे स्पष्टीकरण करणार आहे, पाठाचे पण स्पष्टीकरण करणार आहे. माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.